जय हिंद. आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8चं मॅथ्स चॅप्टर, जे फर्स्ट सेमेस्टरचं लास्ट चॅप्टर आहे, म्हणजे तुमचं जे चॅप्टर नंबर 9 आहे ते आपण इथे बघणार आहे. तर चला आपण सुरू करूया. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळ्यात आधी डिस्काउंट काय असतं, आपल्याला बघायचं आहे डिस्काउंट काय असतं, आणि त्यानंतर दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघायचं आहे की कमिशन म्हणजे काय असतं. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला डिस्काउंट अँड कमिशन विषयी बघायचं आहे. आपण सगळ्यात आधी हे दोघांचा अर्थ काय असतं ते समजून घेऊया, मग काही क्वेश्चन्स जे आहे प्रॅक्टिस सेट किंवा त्यासारखे काही दुसरे क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करूया. ओके, तर हे जे डिस्काउंट असतं त्याचा अर्थ काय असतं. लेट सपोज मी एखादं कोणतं तरी ऑब्जेक्ट किंवा काही असणार, एखादं काहीतरी मी दुकानदाराकडून खरीदून घेतलं. ओके, ह्याच्यावर जी प्राइस होती ती काय होती, ₹30 होती. ह्याच्यावर प्राइस काय होती, ₹30 होती. तर दुकानदाराने मला काय म्हणलं की ह्याच्यावर चाललंय 10%चं डिस्काउंट. काय चाललंय, 10%चं डिस्काउंट चाललेलं आहे. तर ह्याचं 10%चं डिस्काउंट अर्थ काय असणार आहे, हे जे ₹30 आहे ना त्याला आपण ₹100 पकडणार, असं म्हणून घेणार की ते काय आहे, ₹100. आणि त्या ₹100 आपण काय देणार आहे, ₹10 म्हणजे ₹10चा डिस्काउंट देणार आहे. म्हणजे मला द्याय किती लागणार, फक्त ₹90. आता ह्या 30ला 100 कसं समजायचं, काय करायचंय, 30ला 100 समजून मग इथं 90 कसं काय येणार, तर ते सगळं कसं आपल्याला बघायचं असं ते आपण एक्झाम्पलच्या मदतीने बघणार. तर डिस्काउंटचं बेसिक मिनिंग फक्त इथं जर आपण बघायला गेलो तर ते काय असणार आहे, ह्या अमाऊंटला जे प्राइस त्याच्यावर मार्किंग लिहिलेली असणार, जे पण आपण घेतलेलं आहे, जी प्राइस त्याच्यावर लिहिलेली असणार त्याला आपण बोलणार मार्क्ड प्राइस. काय बोलणार आहे, मार्क्ड प्राइस. ओके, हे जे डिस्काउंट आहे ते आपल्याला जर डायरेक्ट रुपीज मध्ये दिलं तर चांगलंच आहे आपल्यासाठी, आपण लवकर काढू शकतो. पण डायरेक्ट पर्सेंटेज मध्ये, जे की मोस्टली पर्सेंटेज मध्येच देणार आहे, तर पर्सेंटेज मध्ये जर दिलं तर आपण त्याला डिस्काउंट कसं कॅल्क्युलेट करायचं हे पण आपण बघणार आहे. ओके, तर हे झालं डिस्काउंट. मार्क्ड प्राइस क्लिअर आहे आणि डिस्काउंटचं पर्सेंट क्लिअर आहे. अमाऊंट ऑफ डिस्काउंट काय भेटणार आपण ते क्वेश्चनच्या मदतीने बघूया. ओके, त्यानंतर आहे कमिशन. कमिशनचा अर्थ काय असणार आहे आपण ते बघू. तर कमिशन म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट मला कुणाला विकायचा आहे, ओके, कुणाला मला विकायचा आहे, तर मी काय बघणार, बाहेरून एखाद्या एजंटला आणणार. मी त्याला बोलणार की हे माझं जे ऑब्जेक्ट आहे त्याला मला विकायचं आहे कोणाला तरी, जे पण त्याचं ते आपलं समजून घे. तर हे काय बोलणार, मी तर विकून द्या, पण माझा काय फायदा, ह्याचा पण काय फायदा असणार, हे एवढं टाइम देणार म्हणून ह्याचा पण फायदा असला पाहिजे. तर आपण ह्याला काहीतरी ह्याचं जे पण अमाऊंट असणार आहे, ह्याचं जे पण एक्स अमाऊंट आहे त्यावर काहीतरी ह्याला काय देऊया, त्याच्यावर काही पर्सेंटेज, ह्याचं काहीतरी पर्सेंटेज ह्याला कमिशन म्हणून देणार. ओके, हे ह्याच्याकडून पण कमिशन घेऊ शकतो आणि ज्याला पण ते विकलेलं आहे, म्हणजे ज्यांनी हे घेतलेलं आहे त्याच्याकडून पण काही कमिशन घेऊ शकतो. ह्याला आपण काय बोलतो, कमिशन बोलतो. इथपर्यंत क्लिअर आहे का. डिस्काउंट अँड कमिशनचा अर्थ काय असतं ते क्लिअर आहे. ओके, आता एक छोटस टर्म अजून आहे, रिबेट. रिबेटचा अर्थ काय असणार आहे, जर मला डिस्काउंट गव्हर्नमेंट देत असेल, अर्थ काय झाला, जर मी काय केलं, काही अमाऊंट म्हणजे असं खूप जास्त इम्पॉर्टंट वस्तू घेतली, लेट सपोज गव्हर्नमेंट एखाद्या वस्तूला प्रमोट करते. लेट सपोज आपण घेऊ, गव्हर्नमेंट जे आहे ते खादी क्लोथ्सला प्रमोट करते. ओके, आणि मी काय आहे, खादी क्लोथ्सला बनवणारा, खादीचे जे कपडे असतात त्यांना बनवणार आहे. तर जर मी खादी क्लोथ्स काय घेतले तर गव्हर्नमेंट मला काहीतरी काय देणार, डिस्काउंट देणार आहे. तर त्याच डिस्काउंटला मी काय बोलणार, रिबेट बोलणार. काय बोलणार, रिबेट. टॅक्सवर आपल्याला रिबेट भेटू शकतो. जर मी गव्हर्नमेंटला टॅक्स देतोय तर त्याच्यावर गव्हर्नमेंट काय बोलणार, तू 10 वर्ष खूप जास्त टॅक्स देतोय म्हणून आता ह्या वर्षी तू 5%, 10% जे त्याचं जे पण असणार ते माफ, म्हणजे ते आपण काय करू, ते नाही दिलं तरी चालेल, म्हणजे 95% फक्त टॅक्स दे ह्या वर्षी चालतंय, मग असं होऊ शकतं. क्लिअर आहे. रिबेट, डिस्काउंट आणि कमिशन तिघांचा अर्थ काय असणार आहे. ओके, आता आपण काय करूया, डायरेक्ट ह्याचे काही क्वेश्चन्स घेऊया. ओके, आपण डायरेक्ट ह्याचे काही क्वेश्चन्स घेऊया. ओके, एखादा इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळ्यात आधी एक छोटस इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊ. छोटस आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. ओके, तर फाइंड द सेलिंग price. Find the selling price if the marked price is ₹40 and discount is
ऑफ ₹10. आता इथं काय आपल्याला सांगितलेलं आहे, जर माझं जे सेलिंग प्राइसचा अर्थ काय असणार, ज्या प्राइसवर कस्टमरनी ते जे पण सामान आहे ते घेतलेलं आहे. ओके, मार्क्ड प्राइस काय असणार आहे, त्या पर्टिक्युलर आयटमवर काय म्हणजे माझं प्राइस काय लिहिलेली होती आणि डिस्काउंटचा अर्थ तर आपल्याला त्याच्यावर किती कमी झालेत. ओके, तर ह्याचा जे एक फॉर्म्युला छोटासा असतो, तर जे माझं सेलिंग प्राइस असणार आहे ना, सेलिंग प्राइसला मी इथं SP लिहितोय, जे SP असणार आहे ते मार्क्ड प्राइस म्हणजे MP मायनस डिस्काउंट असणार आहे. काय असणार आहे, MP मायनस डिस्काउंट असणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? मला जर सेलिंग प्राइस काढायला लावली कोणी, तर मी आधी मार्क्ड प्राइस लिहिणार आणि त्याच्यामधून डिस्काउंट काय करणार, मायनस करणार. हे फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लिहू शकता. ओके, आता इथं जर क्वेश्चन मध्ये मी बघितलं तर माझी मार्क्ड प्राइस किती आहे, ₹40 आहे. ओके, आणि डिस्काउंट किती आहे असं आपण इथं आधी गिवन लिहू. ओके, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला की जे माझं मार्क्ड प्राइस आहे, हे कम्प्लीट लिहायचं, मार्क्ड प्राइस इज इक्वल टू ₹40. मार्क्ड प्राइस जे आहे ते काय आहे, ₹40. ओके, आणि त्यावर जी माझी सेलिंग प्राइस आहे, काय आहे, सेलिंग प्राइस यानी की सेलिंग प्राइस जी आहे ती काय आहे, ती आपल्याला तीच फाइंड आउट करायची आहे. आणि जे माझं डिस्काउंट सांगितलेलं आहे ते काय आहे, डिस्काउंट म्हणजे ₹10. इथपर्यंत क्लिअर आहे का? आय होप इथपर्यंत क्लिअर असणार. ओके, आपण पुढे जाऊया. तर डिस्काउंट काय असणार आहे, ₹10. फॉर्म्युला मी सांगितलं, जे माझी सेलिंग प्राइस असणार आहे ते इक्वल असणार मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. मार्क्ड प्राइस किती आहे, ₹40 मायनस करणार 10 म्हणजे डिस्काउंट. उत्तर काय भेटलं आपल्याला, 30. म्हणजे मला सेलिंग प्राइस किती भेटली, ₹30. सेंटेन्स मध्ये लिहू शकतो आपण इथं, सेलिंग प्राइस इज ऑफ ₹30. फुल स्टॉप, बॉक्स केलं आणि आन्सर भेटलं. इथपर्यंत क्लिअर आहे का? आय होप इथपर्यंत क्लिअर असणार. ओके, हे झालं आपल्याला डिस्काउंट, जर आपल्याला डिस्काउंट अमाऊंट मध्ये दिलं. ओके, आता आपण पुढे काही एक्झाम्पल्स बघू ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट काय दिलेला आहे, पर्सेंटेज मध्ये डिस्काउंट दिलेला आहे. ओके, डिस्काउंट काय दिलेला आहे, पर्सेंटेज मध्ये. फक्त इथं मी काय चेंज करतोय, डिस्काउंट असू द्या. जर मला डिस्काउंट रुपीज मध्ये सांगितलं असतं तर मी बोलणार अमाऊंट ऑफ डिस्काउंट, आणि जर मला डिस्काउंट पर्सेंटेज मध्ये सांगितलं असतं तर मी बोलणार रेट ऑफ डिस्काउंट. ओके, रेट ऑफ डिस्काउंट. तर इथं मी लेट सपोज माझी मार्क्ड प्राइस काय आहे, माझी मार्क्ड प्राइस आपण समजूया ₹400. किती झाली, 400. आणि त्याच्यावर मला जे डिस्काउंट दिलेलं आहे ते दिलेलं आहे 5%. कितीचं डिस्काउंट दिलेलं आहे, 5%. ते तुम्ही क्लिअर आहे का? तर आधी आपण गिवन काय लिहूया, मार्क्ड प्राइस इज इक्वल टू ₹400. डिस्काउंट जे आहे ते मला डिस्काउंट डीप फॉर डिस्काउंट लिहितोय, ह्याला रेट ऑफ डिस्काउंट लिहायला पाहिजे. रेट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू 5%. ओके, आणि त्यानंतर रेट ऑफ डिस्काउंट भेटलं, त्यानंतर सेलिंग प्राइस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता ह्याचे जर आपल्याला सेलिंग प्राइस काढायची असणार, जर मला सेलिंग प्राइस काढायची असणार तर फॉर्म्युला काय आहे, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. आता हे डिस्काउंट तर आपल्याला रेट मध्ये इथं म्हणलं नाही की ₹5 डिस्काउंट आहे, त्यांनी काय म्हणलेलं आहे 5%, म्हणजे ह्याच्यावर 5% डिस्काउंट आहे. कसं काढायचं, तर हे तर माझं फॉर्म्युला झालं. हे मार्क्ड प्राइस माहिती मला, पण डिस्काउंटची अमाऊंट म्हणजे किती रुपीज डिस्काउंट आहे ते माहित पाहिजे. म्हणून मी काय करणार, आधी डिस्काउंट काढणार. कसं काढणार, तर लक्षात ठेवायचं कधी पण डिस्काउंटला मी लेट असं समजून घेतो, लेट द डिस्काउंट बी एक्स. डिस्काउंटला काय समजून घेतलं मी, एक्स. तर लक्षात ठेवायचं x/100. काय, x/, पर्सेंट मध्ये दिलं ना, हा ठीक आहे, x समजून घेतलं माझं डिस्काउंट, आणि त्याच्यावर टोटल प्राइस किती आहे तर त्या x च्या खाली लिहिलं आहे. टोटल प्राइस इथं मार्क्ड प्राइस काय आहे, 400. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि डिस्काउंट काय माझं 5/100. क्लिअर आहे का इथपर्यंत? रेशो कसं लिहिणार आपण, x/400 इज इक्वल टू 5/100. हे काय झालं माझं डिस्काउंट, x ची व्हॅल्यू भेटून जाणार. इथून काय करणार, हे 400 आहे, ते जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार. इथं डिवाइड मध्ये ते जाऊन काय होणार, मल्टिप्लाय. x इज इक्वल टू मल्टिप्लाय बाय 400. आता हे जे 400 आहे 0 आणि हे 0 काय झाले, कॅन्सल झाले. आणि 5 × 4 काय असतं, 20 असतं. म्हणून x इज इक्वल टू ₹20. काय भेटलं मला, x ची व्हॅल्यू
20 रुपीज, म्हणजे मला डिस्काउंट काय भेटलं 20 रुपीज. आता मी हे पहिल्या इक्वेशन मध्ये टाकू शकतो, पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन मध्ये टाकून तर मला सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट, फुल फॉर्म मध्ये लिहायचं आहे सगळं. ओके, डिस्काउंट, तर मार्क्ड प्राइस काय होती माझ्याकडे 40, त्याच्यामधून मी मायनस काय, सॉरी 40 नाही 400 आणि त्याच्यामधून मायनस काय केलं मी 20, म्हणजे मला सेलिंग प्राइस काय भेटली ₹380. क्लिअर आहे का? म्हणजे आपले किती रुपये वाचले, 20 रुपये वाचले. ह्याला सेंटेन्स मध्ये पण लिहू शकतो आपण, काही प्रॉब्लेम येणार नाही. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? आपण अजून पण असे काही क्वेश्चन्स करूया. ओके, हे तुम्ही नोट डाऊन करू शकता, हे वाला जो क्वेश्चन आहे ते नोट डाऊन करू शकता. ओके, रफ करतोय आता मी. ओके, क्लिअर आहे का? आय होप क्लिअर असणार. आता आपण काय करू, अजून असलेच काही क्वेश्चन्स करूया. ओके, एक क्वेश्चन आहे इथं, प्रॅक्टिस सेट मधलाच आहे, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट मधलाच एक क्वेश्चन करूया आता. ओके, क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 3 9.1 जे प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामधलं जर मी क्वेश्चन नंबर 3 बघितलं तर तिथं आपल्याला इफ काय सांगितलंय, सेलिंग प्राइस दिलेली आहे. टेक्स्ट बुक मधून क्वेश्चन रीड करू शकता. सेलिंग प्राइस काय दिलेली आहे, ₹900. सेलिंग प्राइस काय आहे, ₹900. ओके, आणि त्यानंतर आपल्याला रेट ऑफ डिस्काउंट पण दिलेला आहे. रेट ऑफ डिस्काउंट काय दिलेला आहे, रेट ऑफ डिस्काउंट तर रेट ऑफ डिस्काउंट 20% दिलेला आहे. रेट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू 20%. आणि मार्क्ड प्राइस आपल्याला विचारलेली आहे. मार्क्ड प्राइस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथपर्यंत क्लिअर आहे का? मार्क्ड प्राइस विचारलेली आहे. ओके, आता आपण काय करणार आहे, सगळ्यात आधी लेट द मार्क्ड प्राइस, लेट द मार्क्ड प्राइस बी एक्स. मार्क्ड प्राइसला मी काय समजून घेतलं, एक्स समजून घेतलं. मार्क्ड प्राइसला मी काय समजून घेतलं, एक्स समजून घेतलं. ओके, तर माझं आपल्याला काय माहिती आहे की जे माझं डिस्काउंट असतं, त्याला जर मी 100 ने डिवाइड केलं, ओके, ते इक्वल असणार माझी जे पण माझं एक आहे ना, मार्क्ड प्राइस आपल्याला 100 भेटला. ओके ओके ओके, मार्क्ड प्राइस काय समजून घेतलं, एक्स समजून घेतलं. ओके, ह्याच्यामध्ये जरी मला 20%. ओके, आता आपण काय करणार, तर आपल्याला माहिती की जे सेलिंग प्राइस असते ते इक्वल असतं मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. इक्वल कशाला असतं, मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. इथून जर मी बघितलं तर मला डिस्काउंट भेटून जाणार का, किती आहे, म्हणजे हे काय झालं 900 रुपये इज इक्वल टू एक्स मायनस डी. इथं आपल्याला रेट ऑफ डिस्काउंट दिलेला आहे. काय दिलेलं आहे, रेट ऑफ डिस्काउंट. आणि इथं मला अमाऊंट ऑफ डिस्काउंट पाहिजे. ओके, म्हणून मी इथं 20 लिहिणार नाही. क्लिअर आहे का? आता इथून जर मी डी ची व्हॅल्यू काढायला गेलो तर हे डी इथं मायनस मिळेल, तिथं काय होणार प्लस, आणि हे इथं प्लस मिळेल, तिथं काय होणार मायनस. म्हणून देअरफॉर डी मला काय भेटून जाणार, एक्स मायनस 900. हे आपल्याला भेटलं, काय भेटलं, हे आपल्याला अमाऊंट ऑफ डिस्काउंट भेटलं. काय भेटलं आपल्याला, अमाऊंट ऑफ डिस्काउंट भेटलेला आहे. आता फॉर्म्युलाच्या मदतीने हे तर भेटलं. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, तर आपल्याला काय माहिती की जे डिस्काउंट असतं ना, डिस्काउंट अपॉन रेट ऑफ डिस्काउंट असणार आहे, त्याला जर मी 100 ने डिवाइड केलं तर ते इक्वल कशाला असणार, माझ्या डिस्काउंटचा अमाऊंट. इथं हे डिस्काउंटचा अमाऊंट आहे असं लिहू आपण. ॲज वी नो डिस्काउंट, रेट ऑफ डिस्काउंट अपॉन 100 इज इक्वल टू मार्क्ड
इज इक्वल टू अमाऊंट ऑफ डिस्काउंट अपॉन मार्क्ड प्राइस. ओके, रेट ऑफ डिस्काउंट माहिती का आपल्याला 20 माहिती आहे, 100 तसंच तसंच लिहिलं. अमाऊंट ऑफ डिस्काउंट इथं आपण हे वाला काढलं. ओके, तर x मायनस 900 अपॉन हे काय माहिती आहे आपल्याला, मार्क प्राइस आपल्याला x आपण समजून घेतलेली आहे. तर हे इक्वेशन रेडी झालं का आपलं इक्वेशन. ह्या इक्वेशनच्या मदतीने मी आपलं x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो का, तर करू शकतो. कसं करणार, तर इथं हे x डिवाइड मध्ये इथे जाऊन काय होणार मल्टिप्लाय, आणि इथं हे डिवाइड मध्ये जाऊन काय होणार हे मल्टिप्लाय होणार. म्हणून मला काय भेटणार इथं मी सॉल्व्ह करतो, तर 20x इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय बाय x मायनस 900. आता हे 20x लिहिलं मी तसंच आहे तसंच. हे 100x आहे ना, आत हे एकदा x ला मल्टिप्लाय होणार तर काय होणार 100, आणि मग त्यानंतर ह्याला मल्टिप्लाय होणार तर काय होणार 9000. इथपर्यंत क्लिअर आहे का. हे इथं प्लस मध्ये तिथं जाऊन काय होणार मायनस, आणि हे इथं मायनस मध्ये तिथं जाऊन काय होणार प्लस. देअरफॉर आपल्याला 9000 इज इक्वल टू 100x मायनस 20x. आता 100x मधून 20x गेले तर किती वाचले, 100 आंब्यांमधून 20 आंबे खाल्ले तर किती वाचले 80 आंबे. आता हे इथं मल्टिप्लाय मध्ये ठेवून काय होणार डिवाइड होणार. क्लिअर आहे का इथपर्यंत, क्लिअर आहे का. एक सेकंड, आपण इथं 100 नी मल्टिप्लाय केलं म्हणून एक अजून 0 वाढणार ना, आणि मग हे कम्प्लीट होणार, म्हणजे इथं 90,000 काय होणार 90,000. ओके, आता हे इथं तिथे काय होणार डिवाइड होणार. काय मिस्टेक झाली आहे का, चला आपण सॉल्व्ह करून बघू काय झालं असं. इथं 80 काय आहे इथं डिवाइड मध्ये, सॉरी मल्टिप्लाय मध्ये, इथे काय होणार डिवाइड, म्हणून x ची व्हॅल्यू काय भेटणार 90,000 अपॉन 80. हे 0 ला 0 कॅन्सल झालं, 8 1 जा 8, 8 1 जा 8, 1 वाचलं इथं, परत 8 1 जा 8, 2 वाचणार. आता 8 4 जा सॉरी 8 2 जा 16 असतं, आणि इथं वाचणार किती 4, आणि इथं काय भेटणार आपल्याला 5. देअरफॉर x ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली 1125 रुपीज. क्लिअर आहे का. म्हणून देअरफॉर मार्क्ड प्राइस असं सेंटेन्स मधून लिहायचं, द मार्क्ड प्राइस इज ₹1125. क्लिअर आहे का. आय होप इथपर्यंत तुमचं सगळ्यांचं क्लिअर असणार. आय होप इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर असणार. ओके, हे झालं आपलं एक क्वेश्चन झालं. हे वाला क्वेश्चन बघू शकता इथं. ओके ठीक. आता आपण काय करूया, अजून क्वेश्चन्स काय, जसं इथं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन नंबर दिलेला आहे 5. क्वेश्चन नंबर काय दिलेला आहे 5 दिलेला आहे, त्याला आपण काय करूया सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 5 इथं दिलेला आहे, ते आपण काय करूया सॉल्व्ह करूया. इथं मी रफ करतोय. सॉल्व्ह करूया. काय सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये, एक मिक्सर सेट आहे 2300 रुपयाचा, त्याच्यावर मार्क्ड प्राइस किती आहे 2300 रुपये, आणि ते जे कस्टमर आहे ना त्यांनी ते 955 रुपीजला म्हणजे 1950 रुपये 55 रुपयाला घेतलेलं आहे. तर आपल्याला पर्सेंट ऑफ डिस्काउंट काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं पर्सेंट ऑफ डिस्काउंट. इथं मला सेलिंग प्राइस माहिती आहे काय आहे, तर ₹1955. इथं मला मार्क्ड प्राइस पण माहिती आहे किती आहे ₹2300. अमाऊंट ऑफ डिस्काउंट नाही माहिती, आपल्याला काढायचं काय आहे रेट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर आपण काय समजूया, लेट रेट ऑफ डिस्काउंट बी एक्स. रेट ऑफ डिस्काउंटला मी काय समजून घेतलं एक्स समजून घेतलं. मी काय समजून घेतलं एक्स समजून घेतलं. ओके, काय समजून घेतलं एक्स समजून घेतलं. आता काय करणार आपण, देअरफॉर आपल्याला काय माहिती आहे की जे माझं सेलिंग प्राइस असतं ते इक्वल असतं मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंटला. ओके, मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. इथं अमाऊंट ऑफ डिस्काउंट माहित आपण करतोय, त्यानंतर रेट ऑफ डिस्काउंट काढणार. ओके, अमाऊंट ऑफ डिस्काउंट कधी पण कशामध्ये असतं पर्सेंट मध्ये, आणि रेट ऑफ सॉरी उलट बोललो, अमाऊंट ऑफ डिस्काउंट कशामध्ये असतं रुपीज मध्ये, आणि रेट ऑफ डिस्काउंट कशामध्ये असतं पर्सेंटेज मध्ये. ओके, तर इथं अमाऊंट ऑफ डिस्काउंट काढणार. सेलिंग प्राइस माहिती आहे मला 1955 इज इक्वल टू 2300 मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. हे मायनस मध्ये इथे येऊन काय होणार प्लस, आणि हे प्लस मध्ये तिथे जाऊन काय होणार
मायनस होणार. क्लिअर आहे का? देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू 2300 मायनस 1955. क्लिअर आहे का? आता जेव्हा ह्याला आपण सबस्ट्रॅक्शन करणार तर आपल्याला आन्सर काय भेटणार? 345 भेटणार का? कॅल्क्युलेट करून बघायचं. माझं बाय चान्स रॉंग आलं तर तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये तर रॉंग नाही केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. ओके, तर डिस्काउंटचं अमाऊंट भेटलं. ओके, आता पुढे काय करायचं? तर आपल्याला काय माहिती आहे की जे माझं डिस्काउंटचं अमाऊंट आहे, डिस्काउंटचं अमाऊंटला जर मी मार्क्ड प्राइसने डिवाइड केलं म्हणजे ॲज वी नो की रेट ऑफ डिस्काउंट डिवाइड बाय 100 इज इक्वल टू amount of discount upon marked price. आता इथं फक्त व्हॅल्यूज टाकणार. रेट ऑफ डिस्काउंट मी काय समजून घेतलं? x समजून घेतलं. अमाऊंट ऑफ डिस्काउंट काय समजून आपल्याकडे आहे? 345 रुपीज आहे आणि मार्क्ड प्राइस काय आहे? 2300 रुपये आहे. इथे 100 डिवाइड मध्ये जाऊन काय होणार? मल्टिप्लाय. म्हणून x काय भेटणार मला? 345 अपॉन 2300 मल्टिप्लाय बाय 100. हे 2 0 ला हे 2 0 कॅन्सल झालं तर x काय भेटलं? 345 अपॉन 23. आता ह्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का? करू शकतो. 23 1 जा 23, 23 1 जा 23, 11 वाचणार. 115 म्हणजे इथं काय भेटणार आपल्याला? 15. म्हणून x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? 15. देअरफॉर रेट ऑफ डिस्काउंट, फुल फॉर्म मध्ये लिहायचं, मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय. रेट ऑफ डिस्काउंट इज 15%. हे काय झालं आपल्याला? हे काय भेटलं आपल्याला? आन्सर भेटला. क्लिअर आहे का? आय होप इथं क्लिअर असणार. आता उरलेले जेवढे पण क्वेश्चन आहेत, जसं क्वेश्चन 1 झालं, क्वेश्चन 2 झालं, क्वेश्चन नंबर 4 जे माझे स्टार्टिंगचे 2 क्वेश्चन केलेले त्यासारखे आहे क्वेश्चन 1, 2 आणि 4. आणि जे क्वेश्चन नंबर 6 आहे ते पण तुम्हाला करायचं आहे. आणि जे क्वेश्चन नंबर 7 आहे तिथे ऍक्टिव्हिटी बेस्ड जसं जसं ते सांगणार तसं आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर आहे? आय होप इथपर्यंत क्लिअर असणार. आय होप. आता आपण काय करूया? कमिशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. कशाचे? कमिशनचे. ओके, जास्त काय क्वेश्चन नाही तुमच्या एक्सरसाइज मध्ये. ओके, आपण सॉल्व्ह करूया. रफ करतोय मी इथं, बघू शकता. ओके, ओके. तर आपण कमिशनच्या क्वेश्चन मध्ये आपलं प्रॅक्टिस सेटचं क्वेश्चन नंबर जे 2 आहे ते सगळ्यात आधी बघूया. ओके, तर गिवन मध्ये आपल्याला काय माहिती की इथं क्वेश्चन सांगितलेला आहे रफिक सोल्ड फ्लावर्स वोद ₹515,000. म्हणजे कोणतं तरी रफिक नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी काय केलेलं आहे? 15,000 रुपयाला ते फ्लावर्स विकलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी काय दिलेलं आहे? 4% कमिशन दिलेलं आहे. किती पर्सेंटचं कमिशन? 4% कमिशन. तर आपल्याला 2 वस्तू फाइंड आउट करायचे. एक, त्या व्यक्तीला म्हणजे ते जे एजंट आहे, कमिशन घेणारा कोण असतो? कमिशन एजंट असतो. तर त्यांनी किती पैसे घेतलेले आहेत आणि जे आपलं रफिक आहे त्याला किती पैसे भेटलेले आहेत हे 2 आपल्याला काढायचं आहे. गिवन डेटा लिहूया सगळ्यात आधी. तर अमाऊंट ऑफ फ्लावर किती आहे? अमाऊंट ऑफ फ्लावर इज इक्वल टू ₹15,000 आणि 15,000. रेट ऑफ कमिशन किती आहे? रेट ऑफ कमिशन किती आहे? तर ते आहे 4%. किती आहे? 4%. ओके, आता सोल्युशन कडे आपण जाऊ. तर आपल्याला काय माहिती आहे? सगळ्यात आधी आपण कॅल्क्युलेट करूया. तर हे पर्सेंटचं कन्वर्जन आपण रुपीज मध्ये करूया. कसं? तर लेट अमाऊंट ऑफ कमिशनला मी काय समजून घेतलं आधी? x समजून घेतला. काय समजून घेतलं? x. तर 4 आहे ना, तर त्याला मी 4/100 लिहू शकतो इज इक्वल टू
हे काय असणार एक्स अपॉन मार्क्ड, म्हणजे जसं आपण मार्क्ड प्राइस मध्ये केलं तर तसंच आहे. अमाऊंट ऑफ फ्लावर इथं ह्याचे बघा पर्सेंटेज आपण टोटल अमाऊंट वर देतो. कशावर देतो? टोटल अमाऊंट वर पर्सेंटेज देतो. ओके, तर टोटल अमाऊंट इथं किती आहे? 15,000. 15,000 आणि त्याच्यावर एक्स रुपीजचं पर्सेंटेज दिलेलं आहे. एक्स पर्सेंटेज दिलेलं. इथून क्लिअर आहे का? आता इथं काय 4 हे डिवाइड मध्ये तिथं काय होणार? मल्टिप्लाय. देअरफॉर मला एक्स काय भेटून जाणार? 4/100 मल्टिप्लाय बाय 15,000. हे 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले का? झाले. आता 4 ला 150 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय भेटणार आपल्याला? इथे 60 आणि एक 600 रुपीज भेटणार का उत्तर? उत्तर किती भेटणार आपल्याला? 600. म्हणजे कमिशनचं रेट किती आहे? 600 रुपीज. म्हणजे जे आपलं कमिशन एजंट आहे त्याला किती पैसे भेटले? 600 रुपये त्याला भेटून गेले. ओके, देअरफॉर आता 600 रुपये त्याला तर भेटले, तर रफिकला किती अमाऊंट भेटणार आहे? तर ते आपण काय करणार? रफिक गॉट किती अमाऊंट भेटणार त्याला? तर त्याच्याकडे टोटल 15,000 चे फुल होते, ज्याच्यामधून ते सगळे विकले आणि 600 रुपये त्यांनी कोणाला दिलेले आहे? एजंटला. ओके, आता मायनस केलं तर उत्तर काय भेटणार? 14,400 रुपये. काय भेटणार उत्तर? 14,400 रुपये भेटणार आहे. म्हणून आपल्याला आन्सर काय भेटलं? 14,400 रुपये. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? ओके, एक अजून क्वेश्चन आपण करूया. एक अजून क्वेश्चन आपण करूया. ओके, डिस्काउंट अँड कमिशनचं खूप छोटं चॅप्टर आहे, लगेच कंप्लीट होईल. ह्या लेक्चर मध्येच आपलं हे चॅप्टर कंप्लीट होऊन जाणार. ओके, ओके करायचं. आता पुढचं क्वेश्चन आपण घेऊया. इथे काय क्वेश्चन दिलेला आहे? एक कोणते तरी फार्मर आहे, एक फार्मर आहे, त्यांनी काय केलं? 9,000 म्हणजे अमाऊंट ऑफ फूड ग्रेन, काहीतरी जे फूड ग्रेन गहू असेल, तांदूळ असेल, जे पण असणार, तर ते त्यांनी 9,200 रुपयाला विकलं. ओके, त्याच्यावर त्यांनी कमिशन किती दिलं? 2% कमिशन दिलं. किती दिलं कमिशन? 2%. तर एजंटला किती पैसे भेटणार? तर 9,200 वर किती पर्सेंट आहे? 2%. म्हणजे त्याचा आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून अमाऊंट कॅल्क्युलेट करणार, तेवढेच त्याला भेटले असतात. तर तेच आपण करूया. चला, तर अमाऊंट ऑफ फूड ग्रेन किती आहे? तर आपल्याला माहिती 9,200 आहे. ओके, रेट ऑफ कमिशन किती आहे? रेट ऑफ कमिशन इथं आपल्याला सांगितलेला आहे. रेट ऑफ कमिशन आपल्याला सांगितलेला आहे 200%. सॉरी 2%. किती सांगितलेलं आहे? 2%. ओके, लेट अमाऊंट ऑफ एजंट म्हणजे अमाऊंट ऑफ कमिशनचं जे अमाऊंट आहे त्याला आपण काय समजून घेऊया? एक्स. देअरफॉर एक्स अपॉन टोटल अमाऊंट किती आहे? 9,200. किती आहे? 9,200 इज इक्वल टू 2 आणि पर्सेंटचा अर्थच असतं डिवाइड मध्ये 100. पर्सेंटचा अर्थच असतं डिवाइड मध्ये 100. ओके, आता हे इथं डिवाइड मध्ये नाही, इथं काय होणार? मल्टिप्लाय होणार. म्हणून एक्स काय भेटून जाणार आपल्याला? 2/100 मल्टिप्लाय बाय, हे 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल झाले, ह्याला ह्यानी मल्टिप्लाय केलं तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काहीतरी भेटणार. सॉल्व्ह करायचं आहे तुम्ही. आणि म्हणून दी अमाऊंट एजंट गॉट इज, हे जी एक्स ची व्हॅल्यू ते इथे लिहून टाकायचं. रुपीज मध्ये येणार आपली एक्स ची व्हॅल्यू. क्लिअर आहे का? आहे का क्लिअर? आय होप क्लिअर असणार. ओके, एक लास्ट क्वेश्चन आहे. रिबेट वर आहे हे क्वेश्चन. रिबेट वर आहे हे क्वेश्चन. रिबेट वर आहे. ओके, रफ करतोय. रिबेट वर आहे क्वेश्चन. करूया.
ओके, इथे काय गोष्ट सांगितलेलं आहे, एक उमाताई आहे, त्यांनी काय केलेलं आहे, खादी भंडार करून 3 साडी घेतलेली आहेत. ओके, 560 रुपयाला एक साडी, अशी ती किती साडी घेतली, 3, आणि 6 बॉटल घेतलेल्या आहेत हनीचे. एक बॉटल कितीला आहे, 90 रुपीचं. क्लिअर आहे का? विच ऑन द परचेस शी रिसिव्ड अ रिबेट ऑफ 12%. आता त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी हे सगळं परचेस केलं तर त्यांना 12% काय भेटलं, म्हणजे रिबेट भेटलं, म्हणजे गव्हर्नमेंटकडे जे आहे ते डिस्काउंट त्यांना भेटलं. हाऊ मच टोटल अमाऊंट डिड उमाताई पे? तर ते जे उमाताई आहे त्यांना टोटल अमाऊंट किती पे करायला लागलं. ओके, तर पहिलं काय त्यांनी घेतलेलं आहे, पहिलं आपण बघूया. ओके, तर पहिलं 3 साडी घेतलेली आहेत, 3 साडी घेतलेल्या आहेत, आणि फॉर 560 रुपीज इच. एक साडीचा अमाऊंट किती दिलेला आहे, 560 रुपये दिलेला आहे. ओके, तर ह्याच्यावर जर आपण 12% एक बघायचं, एक साडीचा अमाऊंट किती आहे, 560 रुपये. देअरफॉर इथं जर आपण बघितलं तर अमाऊंट ऑफ टोटल साडीज इज इक्वल टू, आपण काय करणार, ह्या 560 ला 3 नी मल्टिप्लाय करून टाकणार, तर आपल्याला काय उत्तर भेटणार आहे, इथं आपल्याला काय भेटणार, 8 1 इथं 16, 1680 रुपये भेटले. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे टोटल अमाऊंट. आणि ह्याच्यावर त्यांना 12% डिस्काउंट भेटलंय ना, तर रिबेट, तर लेट अमाऊंट ऑफ रिबेट बी एक्स, एक्स समजून घेतलं. देअरफॉर एक्स अमाउंट अपॉन 680 इज इक्वल टू, एक्स अपॉन 680 इज इक्वल टू रिबेट कितीचं, 12चं, म्हणजे 12/100. क्लिअर आहे का? हे इथं जाऊन मल्टिप्लाय होणार. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 12/100 मल्टिप्लाय बाय 1680. 0 ला 0 कॅन्सल होणार. पुढे हे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, अपॉन 10 मल्टिप्लाय करून आपल्याला हे आन्सर भेटणार, एक्स ची व्हॅल्यू. त्यानंतर दुसरं त्यांनी अजून काय घेतलेलं आहे, 6 बॉटल घेतलेत, कशाचे, हनीचे. किती बॉटल घेतलेले आहेत, 6 बॉटल, 90 रुपये. ओके, हनी जे आहे त्याचे 6 बॉटल घेतले 90 ला. त्याच्यावर पण त्यांना किती भेटलेलं आहे, 1200 रुपयेचं डिस्काउंट. देअरफॉर टोटल अमाऊंट ऑफ बॉटल किती भेटणार, टोटल अमाऊंट ऑफ बॉटल मला भेटणार आहे 6 मल्टिप्लाय बाय 90, म्हणजेच किती, 9 6 50, 540 रुपये. आता ह्याच्यावर आपण 12% काढणार, तर लेट रिबेट बी वाय. इथं एक्स होतं ना, तर इथं काय झालं, वाय झालं. इथं क्लिअर आहे का? देअरफॉर काय होणार इथं, एक्स नाही, वाय समजून घेतलं, वाय अपॉन 560 इज इक्वल टू 12/100. इथं मल्टिप्लाय डिवाइड मध्ये काय होणार, मल्टिप्लाय. देअरफॉर वाय काय भेटणार आपल्याला, 12/100 मल्टिप्लाय बाय 560. ओके, इथं कॅल्क्युलेट करून आपल्याला आन्सर भेटणार. ओके, जेव्हा आपण हे दोन्ही कॅल्क्युलेट करणार, हे तर आपल्याला रिबेटचं अमाऊंट भेटलेलं. ओके, म्हणजे टोटल ह्याच्यावर किती कमी केलं, म्हणजे त्यांचं टोटल अमाऊंट किती होतं, हे प्लस हे, दोघांना जेव्हा आपण प्लस करणार तेव्हा त्यांनी टोटल त्यांना किती द्यायचं होतं, टोटल अमाऊंट भेटणार. त्यांना रिबेट कितीचं भेटलेलं आहे, 12चं. तर इथं आपण 12% ह्याच्यावर रिबेट काढलं, चालतंय. त्यानंतर ह्याच्यावर रिबेट काढलं, रिबेटचं अमाऊंट इथं भेटलंय ना आपल्याला. तर हे दोन्ही पण अमाऊंट ते काय करणार, टोटल अमाऊंट मला काय भेटणार, ह्याला ऍड करून. ओके, हे दोघांना ऍड करून मला टोटल अमाऊंट भेटून जाणार. त्यानंतर टोटल रिबेट काय भेटणार, तर ही जी एक्स ची व्हॅल्यू येणार ते, आणि ही जी वाय ची व्हॅल्यू येणार ते. तर इथून मला टोटल रिबेट भेटून जाणार. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता जर आपण टोटल रिबेट भेटलं तर त्यांनी किती पैसे दिले हे आपण काढू शकतो का? काढू शकतो. तर हे जे ऍड केलेलं आहे त्याचं जे आन्सर भेटणार त्याच्यामधून मायनस काय करणार, हे रिबेटचा अमाऊंट मायनस करणार. म्हणजे काय, तर ही पे किती पे केले असतात, तर 680 प्लस 540 मायनस एक्स मायनस वाय. क्लिअर आहे का?
एक्स आणि वायची व्हॅल्यू टाकायची, आपल्याला आपला आन्सर भेटणार. ओके, इथं मी एक्स आणि वाय का कॅल्क्युलेट नाही केलं, कारण ते तुमच्यासाठी सोडलेलं आहे. इथं तुम्हाला सगळं लास्ट पर्यंत आन्सर लिहून दिले. ओके, फक्त इथं एक्स वायची व्हॅल्यू सांगायची, जे पण तुमच्या नंबर मध्ये तुम्हाला आन्सर भेटून जाणार. इथपर्यंत क्लिअर आहे का? आय होप इथपर्यंत क्लिअर असणार सगळ्यांचं. लिहून घेऊ शकता. ओके, काय डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, हे चॅप्टर इथंच आपलं ओव्हर होतोय असं मी डिक्लेअर करतो. तेव्हापर्यंत जय हिंद.